नमस्कार मंडळी, कशा आहे? मजेत आहे ना? तुमची पण सकाळची सुरुवात अशीच होत असेल ना? मी आताच उठली आणि फ्रेश वगैरे व्हायसाठी ब्रश वगैरे घेतला आणि ब्रश घेऊन ब्रश वगैरे करतच होती, तर मला एकदम असं आठवलं की झाडांना वगैरे पाणी पण घालायचं आहे म्हणून. मग मी लवकर लवकर फ्रेश होऊन ना मग मी टेरेसवर जायसाठी निघाले. टेरेसवर माझे इतके छान छान झाडं लावलेले आहेत ना, खूप मस्त त्याला फुलं वगैरे लावलेली आहे. तर मग मी म्हटलं चला आता टेरेसवर जाऊया. मग मी ना टेरेसवर गेली, तर टेरेसवर खरंच खूप छान असे गलांड्याची फुलं लागले होते. पण ना त्याला ना मी 2-3 दिवस झाले पाणी घातलं नव्हतं, तर ती जमीन खूपच कडक झाली होती. मग मी ना त्या जमिनीला चांगलं उखर-वाखर करायला घेतलं. थोडंसं उखरून वगैरे काढलं. ते उखरल्यामुळे त्याच्या मुळा थोड्याशा मोकळ्या होतात ना, मग अजून त्याला ना फ्लॉवरिंग होते. आणि मग थोडंसं मला माझ्याजवळ शेणखत होतं, ते पण मी टाकायसाठी घेतलं होतं. मग मी ते झाडांना चांगलं उकरलं. मग हे ना माझं पेरूचं झाड आहे. या पेरूच्या झाडाला पण ना छोटे छोटे पेरू लागलेले आहेत. खूप असे पेरू लागतात मस्त. छोटंसंच आहे पण पेरू खूप 2-3 पेरू तर दरवर्षी त्याला लागतात. मग ना मी ह्या पेरूच्या झाडासाठी मागे मी मार्केटला गेली होती, तर झाडं आणतो ना तिथून त्या माणसाला विचारलं होतं की पेरूच्या झाडाला कोणतं खत द्यायचं, तर त्याने मला सांगितलं होतं की शेणखत द्या म्हणून. आंब्याच्या झाडाला, पेरूच्या झाडाला शेणखत चांगलं असतं. मग माझ्याकडे तर शेणखत नव्हतं, पण गवऱ्या होत्या विकत आणलेल्या. तर मग मी त्या गवऱ्यालाच ना चांगलं चुरा करून घेतला आणि ते ना पेरूच्या झाडाला घातले. बघा हा पेरू किती छान लागलेला आहे. असे भरपूर पेरू याला लागलेले आहेत. तर मग मी ना त्याला गवऱ्यांना बारीक केलं आणि मग त्याच्यामध्ये घालून मग पाणी दिलं झाडाला. आणि त्याच्याच बाजूला ना एक असं पिवळ्या जास्वंदाचं झाड आहे आणि याला पण खूप पिवळे जास्वंदाचे फुलं लागतात. काल लागलेच होते, ते मी आताच तोडून टाकले, वाळले होते तर. आणि खूप छान अशी याला फुलं लागतात. मग मी पाणी वगैरे दिलं आणि मुली बोलवायला आल्या, "चल बाई भूक लागली." म्हणून मग खाली आली नाश्ता बनवायसाठी. काय बनवू, काय बनवू? नाश्त्याला रोजच विचार पडतो. पण आज संडे होता त्याच्यामुळे खूप वेळ होता. मग त्यांना विचारलं तर त्या म्हणायला लागल्या की बटाट्याचे भजे कर म्हणून. मग मी ना बटाटे सोलून घेतले आणि छान त्याच्यानं मला घाईघाईमध्ये ते स्लाइसर पण दिसलं नाही, तर मी ना चाकूनीच त्याच्या अशा स्लाइस केल्या पातळ पातळ अशा आणि खूप छान अशा पातळ ह्या स्लाइस झाल्या. मग बेसन घेतलं, त्याच्यामध्ये ओवा वगैरे घातला आणि बेसन छान पातळसं असं भिजवून घेतलं. थोडासा खायचा सोडा त्याच्यामध्ये घातला आणि कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि मग ना त्याच्यामध्ये मिरच्या पण अशा तळून घेतल्या. बेसन छान पातळसं असं भिजून घेतलं. त्याच्यामध्ये थोडंसं ना मीठ वगैरे घातलं चवीपुरतं आणि छान पातळ भिजून झाल्यानंतर मग मी त्यांना ना छान तळून घेतलं. तर तळेपर्यंतच तर सगळ्यांना भुका लागल्या. लवकर लवकर दे, लवकर दे, घाई करत होत्या. तर मग मी ना लवकर लवकर ते भजे वगैरे तळून घेतले हे बटाट्याचे. आणि मग मुलींना आधी नाश्त्याला दिले. मुलींची तर खूपच घाई राहते आणि सुट्टीचा दिवस म्हटलं तर त्यांना बिलकुल खाऊ खाऊच सुट्टी. तर मग मी ना हे गरम भजे काढतच होती, तर अंकिता आली, "दे ना गं लवकर" म्हणून. मग तिला मी हे गरम गरम भजे दिले खायला आणि म्हणायला लागली, "खूप छान असे हे भजे झाले" म्हणून. सर्वांनीच भजे खाल्ले. मी म्हटलं मी नंतर खाईल म्हणून त्यांनाच आधी दिले. तर बघा हे इतके छान असे गरमागरम भजे आणि त्याच्यासोबत हिरव्या मिरच्या. एकच नंबर, खूप सुंदर. तर मंडळी, माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.